वळूया क्रिकेट जगताकडे। विशाखापट्टणम इथे झालेल्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत मालिकाही 2-1 अशी खिशात घातली। दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी ठेवलेलं 271 धावांचं आव्हान भारतानं सहज पेलत 39 षटकं आणि 5 चेंडूंमध्येच पूर्ण केलं। भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 47 षटकं आणि 5 चेंडूंमध्येच 270 धावांमध्येच आटोपला। दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकची 89 चेंडूत 106 धावांची शानदार खेळी आणि कर्णधार बवुमाची 67 चेंडूत 48 धावांची संयमी खेळी वगळता इतरांना फारसा प्रभाव पाडता आला नाही। भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी 4 तर अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 1 गडी टिपले। प्रत्युत्तरादाखल सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या नाबाद 116 आणि रोहित शर्माच्या 75 तसंच विराट कोहलीच्या 45 चेंडूत नाबाद 65 धावांच्या तडाखेबंद खेळीनं भारताला सहज विजय मिळवून दिला। यशस्वी जयस्वाल सामनावीर तर विराट कोहली मालिकावीर ठरला। मुंबईतल्या कुपरेज मैदानावर प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत शूटिंग स्टार्स हा फुटबॉल सामना प्रख्यात अभिनेते टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत खेळला गेला।